स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, अशा प्रकारचं अनेक मिशन या ठिकाणी सुरू झाले आणि कधी नव्हे तेवढा पैसा शहरांच्या विकासाकरता मोदीजींनी दिल्लीहून देणं सुरू केलं आणि शहर बदलू लागली। आपण बघा, नांदेड सारख्या शहराला अशोकरावांनी ज्यावेळी गुरुतागद्दी होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात निधी आणला। नांदेडमध्ये त्या काळामध्ये कामं झाली, पण त्याआधी किंवा त्यानंतर ज्या प्रमाणात सरकारने पैसा दिला पाहिजे तो पैसा कधी मिळाला नाही, कारण त्या प्रकारची भूमिकाच नव्हती। पण ती भूमिका 2014 नंतर बदलली। आता आपल्याकडे हजारो कोटी रुपये हे या वेगवेगळ्या शहरांच्या विकासाकरता येत आहेत। मोदीजींनी सांगितलं, शहरामध्ये राहणारे जे गरीब आहेत, झोपडपट्टीवासी आहेत, जे अतिक्रमणधारक आहेत, या सगळ्यांना पक्क घर द्या। प्रधानमंत्री आवास योजनेतनं प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय झाला। पण लक्षात आलं, घर तर मोदीजींनी दिलंय, पण लोकांजवळ जागाच नाही, कारण ज्या जागेवर ते बसलेत त्याला अतिक्रमण म्हटलं जातं। त्याच्या मालकी हक्काचा पट्टा नसल्यामुळे मोदीजींनी घराकरता पैसे दिले तरी देखील घर बांधता येत नाही, हे लक्षात घेतलं आणि आम्ही 2च महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निर्णय केला, आमचा गरीब झोपडपट्टी धारक, अतिक्रमण धारक हा ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याच ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा हा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन थांबणार नाही, ज्याचं पक्क घर नाही, जो कच्च्या घरात राहतो त्याला पक्क घर बांधायला पैसे देखील आम्ही देणार आहोत। जो बेघर आहे त्याला पक्क घर बांधायला आम्ही पैसे देणार आहोत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही महानगरपालिका तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे, आपला महापौर बसणार आहे। मी अशोकराव तुम्हाला या ठिकाणी आजच सांगतो, पहिल्या टप्प्यामध्ये सगळे अतिक्रमण नियमित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवढी घरं मागाल तेवढी घरं या नांदेड शहराला मोदीजींच्या योजनेतून आम्ही देऊ। नांदेडमध्ये एकही जण झोपडीमध्ये कच्च्या घरात राहणारा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही, प्रत्येकाला आपल्याला पक्क घर द्यायचं आहे। आणि त्यासोबत इनाम जमिनी, देवस्थान जमिनी, मदत मास, खिदमत मास अशा अनेक जमिनींवर या नांदेडमध्ये आणि मराठवाड्यामध्ये लोक बसलेले आहेत। वर्षानुवर्ष त्यांना ही जमिनीचा हक्क मिळाला नाही, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला, काही झालं तरी हा हक्क त्यांना मिळायला पाहिजे आणि आपण त्या संदर्भात कायदा तयार केला, तो कायदा मंजूर केला। पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इनाम जमिनीवर, खिदमत मास, मदत मास जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांनाही त्यांच्या जमिनीचा PR कार्ड आणि मालकी हक्काचा पट्टा हा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे।